महाराष्ट्र जिथे ऊस तोडणी मजूर टोळ्यांचे जीवन अत्यंत कठीण असते, तिथं रामभाऊ नावाचे एक प्रामाणिक शेतकरी राहत होते. त्यांचं शेत ऊसानं भरलेले होते. यंदाच्या हंगामात त्यांच्या शेतात ऊस तोडण्यासाठी आलेल्या टोळीत पार्वतीबाई नावाची एक कष्टकरी महिला होती. तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हे तिच्यासाठी केवळ दागिना नसून तिच्या कष्टाचे आणि वैवाहिक जीवनाचे प्रतीक होते. एका उष्ण सकाळी ऊस तोडणीच्या कामादरम्यान पार्वतीबाईंचं मंगळसूत्र नकळतपणे ऊसाच्या कापलेल्या फडात पडले. ऊसाच्या धारदार पात्यांमध्ये आणि मातींच्या ढिगाऱ्यांमध्ये ते हरवले. दुपारी ते गळ्यात नसल्याचं लक्षात येताच पार्वतीबाईला मोठा धक्का बसला आणि ती तातडीने रामभाऊकडे धावली. रामभाऊ, माझं मंगळसूत्र फडात हरवलंय, ते माझ्यासाठी सर्वस्व आहे असं म्हणत ती रडू लागली. रामभाऊंनी तिला लगेच धीर दिला. त्यांना पार्वतीबाईच्या भावनांची कल्पना होती. इतक्या मोठ्या आणि उकरलेल्या शेतात ते शोधणं अशक्य होतं, पण रामभाऊंनी हार मानली नाही. त्यांनी तात्काळ शहरात जाऊन एका खाजगी कंपनीकडून अत्याधुनिक मेटल डिटेक्टर धातू शोधक यंत्र भाड्यानं घेण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या मते त्यांच्या शेतात हरवलेली वस्तू शोधून देणं हे त्यांचं कर्तव्य होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी रामभाऊ मेटल डिटेक्टर घेऊन ऊसतोड झालेल्या फडात पोहोचले. पार्वतीबाई आणि टोळीतील लोक आशेनं त्यांच्याकडे पाहत होते. रामभाऊंनी पार्वतीबाईंनी सांगितलेल्या अंदाजित जागेवर काळजीपूर्वक यंत्र फिरवण्यास सुरुवात केली. जवळपास 2 तास शोध घेतल्यानंतर फक्त लोखंडी खिळे आणि कचरा सापडत होता. पार्वतीबाई निराश झाली, पण रामभाऊंनी धीर सोडला नाही. त्यांनी यंत्राची संवेदनशीलता वाढवून ऊसाचे गठ्ठे बांधलेल्या कठीण मातीच्या ढिगाऱ्यावर लक्ष केंद्रित केलं आणि अचानक यंत्रानं तीव्र सतत बीप आवाज करण्यास सुरुवात केली. रामभाऊंनी तातडीनं त्या जागी हळुवारपणे माती खोदली. मातीचा छोटासा थर बाजूला काढताच त्यात त्यांना मातीत चमकणारी काळ्या मण्यांच्या मध्यभागी असलेली सोन्याची वाटी दिसली. रामभाऊंनी ते मंगळसूत्र उचललं आणि आनंदानं पार्वतीबाईंकडे दिलं. मंगळसूत्र परत मिळाल्यावर पार्वतीबाईंच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. रामभाऊ, तुम्ही माझ्यासाठी देवासारखे आहात. माझ्यासारख्या गरीब महिलेसाठी तुम्ही इतका खर्च केला आणि अनमोल हे धन परत मिळवून दिले असं म्हणत तिनं त्यांचे आभार मानले. रामभाऊंच्या या प्रामाणिकपणाची आणि माणुसकीची गोष्ट संपूर्ण गावात पसरली. त्यांनी सिद्ध केलं की कष्टाळू लोकांच्या भावना आणि वस्तूंचा आदर करणं हेच शेतकऱ्याचं खरं कर्तव्य आहे.